आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला जय काढून देणार आहे. जय एक एक करून टोकन्स काढून दे माझ्या हातात. पहिल्यांदा एक दे. थँक्यू. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 38. दुसरा क्रमांक आहे 20. आणि तिसरा क्रमांक आहे 3. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव समीक्षा सुहास मोरे. तुम्ही काय करता? मी कामाला आहे. बर, काय स्वरूपाचं काम करता? म्हणजे मी अकाउंटिंग म्हणून काम करते. अकाउंटिंग. ओके. तुमच्याविषयी आता सांगा. तुम्ही रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता? रिकाम्या वेळामध्ये मी पुस्तकं मासिकं वगैरे वाचते आणि कुकिंग करायची मला खूप आवड आहे. वेगवेगळे पदार्थ बनवण्याची. त्याच्यात जास्त काय आवडतं कुकिंग बनवायला? जास्त म्हणजे मला नॉनव्हेज आवडतं बनवायला. अच्छा. आणि मग खायला? खायला असं नॉनव्हेजच जास्त. नॉनव्हेजच. अच्छा. आणि मग कुठे फिरायला वगैरे कुठे जाता? फिरायला वगैरे आम्ही असं गणपतीपुळे वगैरे असं या ठिकाणी जाता. मूळच्या तुम्ही इकडच्याच? कोकणातली. कोकणातल्या? कोकणातून डायरेक्ट इकडे? हो. हो. मग इथे कसं वाटतं? आता नारळाच्या झाडांच्या ऐवजी बिल्डिंग असतील इकडे. हा, पण आता बरं वाटतं इथे पण. बरं वाटतं आता इथे बिल्डिंगला, कारण नारळ तर लागत नाही. नाही नाही, नारळ तर नाही लागत, पण ठीक आहे, ऍडजस्ट करावं लागतं. सवय झाली. आहेत आता काही काही बायका याच्यातल्या, पण आता काय करायचं आपण, हो की नाही? का सगळ्या चांगल्या आहेत? नाही, सर्व चांगलं आहे. सगळ्या चांगल्या आहेत ना? आहात ना सगळ्या चांगल्या? आता कशा हो म्हणायला जोरात ना. इथे काही वस्तूंची खरेदी करायची आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी दीप्ती आलोक करमरकर. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय करायला आवडतं? रिकाम्या वेळेत वगैरे काय करता? मला टीव्ही बघायला आवडतो, वाचन करायला आवडतं आणि फिरायला आवडतं. फिरायला कुठे कुठे जाता? जास्त कुठे जायला आवडतं? कोकणात जायला आवडतं. आणि हे बोलल्या म्हणून ना? नाही, खरंच कोकणात. कोकण आहे तर मग ह्यांच्या घरी जातात? नाही. अच्छा. आणि मग कुठे समुद्र किनारी जायला? हो, समुद्र किनारी. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरची? मीच करते. तुम्हीच करता? आणि मग घरी कोण कोण असतं? सासू सासरे आणि आम्ही. अच्छा. ओके. इथे आता काही वस्तूंची खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव वैष्णवी अमित मांढरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि आता लास्ट इयर BA आहे. अच्छा. बरं. म्हणजे खूप जबाबदारी असेल. मला 2 मुलं आहेत लहान. अच्छा. आणि माझ्या सासूबाई पण वारलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर. शिक्षण, लहान मुलं, घरची सगळी जबाबदारी. हो ना? हो, सगळं. मग शिक्षणाकडे लक्ष व्यवस्थित देता येतं? ऍक्च्युली आमच्या ज्या मॅडम आहेत लता मिस म्हणून, त्यांना मी धन्यवाद करते की त्यांच्यामुळे मी BA शिकते आणि त्यांनी मला खूप कोऑपरेट केलं. अच्छा. त्यांच्यामुळे मी करते. त्यामुळे तुम्हाला शिक्षण आणि बाहेरून करते पण म्हणजे पूर्ण मॅडम ऍडजस्ट करतात माझ्यासाठी. मी गेली की माझ्यासाठी सर्व नोट्स वगैरे देतात आणि त्याच्यामुळे लास्ट इयर आता. आणि मुलगा खूपच लहान आहे, त्यामुळे सगळ्याच जबाबदारी एकदम. हो, एकदम. हो ना. तुमच्या शिक्षणासाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि त्या मॅडमना खूप सारे धन्यवाद. आणि बरं, आणि तुमच्याविषयी सांगा. तुम्ही रिकाम्या वेळेत वगैरे काय करता? मी रिकाम्या वेळात वाचन करते, कारण लास्ट इयर असल्यावर मला BEd करायचंय. अभ्यासच करावा लागतो. अभ्यास करते आणि मुलांना सांभाळते. अच्छा. ठीक आहे. एवढ्या सगळ्या कामाच्या व्यापातून तुम्ही इथे निवडून आलात. आता तिकडे खरेदी करायची तुम्हाला. सो ऑल द बेस्ट. थँक्स. चला, गप्पा मारून झाला. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 897 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे. साडेमाडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. समीक्षा ताईंनी खरेदी केली 406 रुपयांची. दीप्ती ताईंनी खरेदी केली 460 रुपयांची. आणि वैष्णवी ताईंनी खरेदी केली 609 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत वैष्णवी ताई. ही घ्या तुमची खरेदी.
सांगा कसं वाटतं, एवढी खरेदी मिळाली? खूप आनंद होतोय आणि सर्व मिस्टरांनाच लागणार आहे, तर त्यांना तर खूप आनंद होईल. त्यांना आनंद होणार, तुम्हाला पण होणार ना? हो. इतकं असं घेतलं होतं तुम्ही, लहान बाळ घेतल्यासारखं ते, हो ना? खूप आनंद झालेला दिसतोय तुम्हाला. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. अंदाजे कितीच्या विजेत्या अश्विनीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या वैष्णवीताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे, पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार ही मोसंबी, कारण एका मिनिटाच्या आत ही मोसंबी सोलायची. ज्या वहिनी सर्वात जास्तीत जास्त मोसंबी एका मिनिटाच्या आत सोलतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा मोसंब खायची, नाही तर पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. साडेबारे. चला. साडेबारे. वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. अश्विनीताईंनी 2.5 मोसंबी सोडली, वैष्णवीताईंनी 3 मोसंबी सोडली. त्यामुळे वैष्णवीताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? वैष्णवीताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी? हिरवी चावी. हिरवी चावी नक्की? हो. देऊन टाका. वैष्णवीताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे अश्विनीताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजी नाही. चला. पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. वैष्णवीताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेली आहे मोहरी. टाळ्या वाजवा, टाळ्या. सांगा कसं वाटतंय? आता रोज तडका मारेल. रोज तडका मारणार ना? आहे की नाही? तडका मारणार रोज. चांगलं आहे, व्हेरी गुड. तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं पण. आणि विजेता ठरले अश्विनीताई, ज्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. टाळ्या. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं एकदम. हो, हा? हो. तुम्ही पण आता याच्यावर फडका मारा. मग काय तडका बिडका मारायचं बरोबर. हा, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, मी तुझ्याकडे बघतो, तू माझ्याकडे बघतोस, मी उजवा हात वर करतो, तू डावा हात वर करतोस, तर ह्यातला तू आणि मी कोण आहे? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. कल्पना रवींद्र गाडेकर. आणि उत्तर? त्यातला तू म्हणजे प्रतिमा आणि मी म्हणजे मी स्वतः. म्हणजे काय एक्झॅक्टली? आरसा. आरसा आणि मी स्वतः. तुम्ही स्वतः? हो. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. फ्लॉवर व्हॅली खडकपाडा कल्याण मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.